आपल्या पवन सर. जय शिवराय. वजीर सर केल्यानंतर पुन्हा एकदा सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर या टीमसोबत नवरा नवरी सुळक्याकडे जाताना. नवरी सुळक्याला जाताना इथे बाजरीचं शेत आहे. त्या शेतातील त्याला ही तार मारलेली आहे, गुरंढोरं न यावी म्हणून. हा इकडे पाण्याचा साठा आहे. नमस्कार मंडळी, मी हितेश म्हात्रे. माझ्या चॅनलचं नाव आहे ब्लू डायमंड. तुम्ही मला बघताय. आज आपण नवरा नवरी सुळक्याचं आरोहण करणार आहोत. हा समोर दिसतोय तो नवरा नवरी सुळका. त्याच्यावर आपल्याला जाऊन हा येतो त्र्यंबकेश्वरमध्ये. आपण नवरा नवरीच्या सुळक्यावर चढताना इथे रानमेवा दिसलेला आहे. इथे काय आंब्याचं झाड, त्याच्यावर कैरी छोटी आहेत, पण इथे तुम्ही बघताय करवंद सुद्धा आलेले आहेत. ही बघा, ह्याला मीठ हळद टाकून खाल्ली तर तोंडाला नुसतं समोरचे बघतानाही पाणी सुटेल अशी याची टेस्ट असते. हा समोर दिसतोय तो नवरा नवरी सुळका. ही आता इथे आपल्याला क्लाइम्बिंग करायची आहे. त्यानंतर रश्शीवरून एका सुळक्यावरून दुसऱ्या सुळक्यावर जायचं आहे. त्याला झिपलाईन करायची आहे आणि जो नवरा सुळका दिसतोय त्याच्यावरून आपल्याला रॅपलिंग करून खाली उतरायचं आहे. तो दिसतोय तो नवरा नवरी सुळका. अत्यंत जवळ आलेलो आहे. आता
हृदयाची धडधड पण थांबली, कारण आता चढायचं कमी आहे. समोर दिसतोय आपल्याला. Yes. Keep going. हा समोर दिसतोय तो नवरा सुळका. त्याच्या आत आहे तो आपल्याला साईड व्ह्यूने दिसणार. तो तुम्हाला ड्रोन शॉटने मी दाखवेन. नमस्कार मंडळी, तुम्ही मागे बघताय तो नवरा नवरी सुळका. आज त्याचं आरोहण होणार आहे. त्याच्या वर चढून आपल्याला नवऱ्या सुळक्यावरून झिपलाईन करून खाली रॅपलिंग करून खाली यायचं आहे. सह्याद्री उच्चारताच एक रुबाब जाणवतो. विस्फारून पाहणाऱ्यांना या विलोभनीय दृश्य दाखवितो. काय सांगू या सह्याद्रीचं. महाराष्ट्र देशाचा इतिहास उलगडतो. आपल्या सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याचे बेलाग सुळखे, अतिखोल दऱ्या, श्वास रोखायला लावणारे कातलकडे. सह्याद्रीची ओळख म्हणजे तिच्या अंगाखांद्यावरती गगनचुंबी असे गडकोट. सह्याद्री म्हणजे इथली हजारो वर्षाची महान संस्कृती. सह्याद्रीची ओळख म्हणजे तिच्या पावन संस्कृतीत जन्माला आलेले एक लोकोत्तर नररत्न वीर महाराज राजा शिवछत्रपती. चिमणी क्लाइम्बिंग करून आता एका स्टॉपवरती आलेलो आहे. फर्स्ट स्टेशन कंप्लीट झाले. आता पुढे अजून वर जायचं आहे. एक माझा पार्टनर पुढे गेलेला आहे. बरोबर आहे का नाही एक मिनिट. लास्ट सेटिंग नाही. मला झुंबर लावून दे. चल येऊ दे. ये चला. नवरी सुळका आणि नवरागड या दोघांच्या गॅपमध्ये मी उभा आहे.
नवरी सुळका सर करून आलेलो आहे. आता ही जी तुम्ही रश्शी पाहताय माझ्या मागे आहे, ह्या रश्शीनी झिपलिंग करत त्या नवरा सुळक्यावरती जायचं आहे. माझे अर्धे मेंबर्स तिकडे गेलेले आहेत, आता मी जाणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. एक अजून आज घे आज व्हिडिओ आणि ड्रोन शॉट कसे वाटले हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. नवरी सुळका आणि आता झिपलिंग करत आपण आलेलो आहे नवऱ्या सुळक्यावरती. आता नवऱ्या सुळक्यावरून आपण जाणार रॅपलिंग करून खाली. पुन्हा एकदा पवन सर, जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. हा जो दिसतोय तो हरिहरगड आहे. इथं जो आहे हा ब्रह्मगिरी आहे, त्याच्या मागं दुर्गा भंडार आहे आणि ब्रह्मगिरीची लाईन आहे. आणि तिथे दोन सुळके जे दिसतात ते बाजूबाजूला, ते संडे 1 आणि संडे 2 आहे, संडे 2. आणि हा जो गड आहे पूर्ण, हा पूर्ण पर्वत, त्याला अंजनेरी पर्वत बोलतात. तो समोर जो सुळका दिसतोय तो समोर जो सुळका दिसतोय तो डांग्या सुळका आहे. त्याच्यानंतर हा कोथळागड आहे. नंतर इकडं आता धुक्यामुळे दिसत नाही, तिथे समोर AMKची लाईन आहे, अलंग मदन पुलंग. आणि तिथे समोरच कळसुबाई शिखर सुद्धा दिसतं. सकाळी दिसत होतं आपल्याला, पण आता दिसत नाही.
मंडळी आपला ट्रेक इथेच पूर्ण झालेला आहे. आता आपण गड उतरतोय, इथून खाली येतोय. येताना मी करवंद काढलेली आहेत, रानमेवा जे सकाळी मी तुम्हाला दाखवला होता तो येताना आता भरपूर काढलेला आहे. अजून एक 20 मिनटं चाललो की खाली जाणार. ॲक्च्युली ह्याची उंची सुळक्याची जाण्यासाठी जो डोंगर चढावा लागतो तो 40 ते 45 मिनटाचा प्रवास आहे. जसं वजीरला 2-2.25 तास लागतात तितका नाही. आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. पुढे शाळेवरती जाऊन जेवणाचा कार्यक्रम होईल, मग आम्ही उरणच्या दिशेने निघू. सह्याद्रीच्या रांगा ज्या बेसाल्ट खडकापासून बनलेल्या आहेत. सूर्यसुद्धा मावळतोय. मंडई खूप थकलोय. हे जे इथून आलेलं आहे सह्याद्रीचं पाणी आहे, ते थोडं तोंड होतं, पुढं जातं. पाणी पित नाही कारण साठलेलं आहे, कमी आहे. फक्त तोंड होतो आणि पुढे जातो.